जे पूजन आहे शौर्याचे, जे पूजन आहे पराक्रमाचे, जे पूजन आहे त्यागाचे, न्यायाचे, जे पूजन आहे समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचे, जे पूजन आहे मराठी सत्य ध्येयवादी कीर्तिमान या कारण असं आहे की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जे काही सरकार या ठिकाणी बसलेलं आहे ते शेतकरी विरोधी सरकार या ठिकाणी आलेलं आहे. शेतकऱ्यांना कुठलाही हिताचा विचार या ठिकाणी केला जात नाही. गेल्या 10 वर्षापासून या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाला भारतीय जनता पक्षाचा लोकप्रतिनिधी निवडून सतत सातत्याने निवडून येत आहे. पण गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये कुठलंही भरीव असं काम या ठिकाणी झालेलं नाही. 1980 साली तत्कालीन आमदार कैलासवासी डॉक्टर नाका गायकवाड यांनी पुणेगाव धरणाची निर्मिती चांदोड तालुक्यामध्ये या ठिकाणी केली. परंतु आज चांदोड तालुक्यात जी निर्मिती झाली त्या पुणेगाव धरणाच्या पाण्याचा उपयोग फारसा चांदोडकरांना होताना या ठिकाणी दिसत नाही. मध्यंतरी काळात या ठिकाणी येवल्याच्या लोकप्रतिनिधी या ठिकाणी याचं चालीचं आस्तरीकरण केलं. त्यामुळे कुठेही या लोकप्रतिनिधीचं काम होतं का ठिकठिकाणी गेट लावायचे, त्याचे बंधारे बांधून घ्यायचे, परंतु या लोकप्रतिनिधी काही काम या ठिकाणी केलं नाही. अत्यंत निष्क्रिय असं लोकप्रतिनिधी या मतदारसंघामध्ये सातत्याने निवडून येत आहे. आणि म्हणून या ठिकाणी गेल्या 2-3 वर्षापासून आमची सातत्याने मागणी आहे की चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटावा. या मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शरद पवारांना मानणारा मतदार या ठिकाणी आहे. तुम्हाला आठवतं की गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये अचानक केंद्र सरकारने निर्यात बंदी लागू केली. कुठल्याही गृहिणीची, कुठल्याही ग्राहकाची या ठिकाणी ओरड नव्हती, काही नव्हतं. म्हणजे जे भाव 7 डिसेंबरला 3,500 ते 4,000 रुपये जात होते ते 8 डिसेंबरला या ठिकाणी 1700 ते 1800 रुपये क्विंटल भावाने या ठिकाणी जायला लागले. त्या ठिकाणी शरद पवार साहेबांनी या ठिकाणी अशी इच्छा व्यक्त केली की चांदोड या ठिकाणी येऊन मला आंदोलन करायचं आहे. आणि या शेतकऱ्यांच्या डोळ्याच्या आसू पुसण्याकरता 11 डिसेंबर रोजी पवार साहेबांनी या ठिकाणी आपल्या आग्रा रोडवर शेतकऱ्यांना मोठं आंदोलन या ठिकाणी केलं. स्वतः या वयात सुद्धा 84 वय असताना भर उन्हामध्ये जवळ 3 ते 4 तास या ठिकाणी त्यांनी उपोषण या ठिकाणी केलं. म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न विचार असताना या देशाच्या पाठीवरती एकमेव नेता आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये शेतकरी मोठ्या अपेक्षेने या ठिकाणी बघत आहेत. पाटील साहेब तुम्हाला सांगत होतं की माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 1 ते 3 वर्षामध्ये आपण 4 ते 5 वेळा या मतदारसंघामध्ये आलेला आहात. आणि 4 ते 5 मतदारसंघ जेव्हा आपण या मतदारसंघात आले तेव्हा या मतदारसंघाने आपला भरपूर प्रतिसाद या ठिकाणी दिला आहे. साहेब या मतदारसंघात संघटनेचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. गेल्या 4 टर्मपासून 2004, 9, 14 आणि 19 सतत या मतदारसंघाचा लोकसभेचा प्रतिनिधी हा भारतीय जनता पक्षाला निवडून येतो. परंतु यावेळेला संघटन करता असल्यामुळं या ठिकाणी आपल्या मतदारसंघात परिवर्तन होऊन या ठिकाणी दिंडू लोकसभा सोडून घगरे सरांच्या रूपानं तुतारी या पक्षाला त्या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी मिळाला आहे. आणि म्हणून आमचा साऱ्या मतदारसंघाकडनं, साऱ्या नागरिकांकडनं अशी या ठिकाणी विनंती आहे की सतत आम्ही ही आपल्या मित्र पक्षाला या ठिकाणी मदत करत आलो. यावेळेला ही जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसंदर्भात उत्तर या पक्षाला सुचली तर नक्कीच या ठिकाणी विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री या ठिकाणी करतो. आणि लोक बऱ्याच वेळा ठिकाणी आहेत. 2 तर टायमिंग थोडं 6 वाजून गेले आहेत. मी सगळ्या लोकांचं या ठिकाणी दिलगिरी व्यक्त होतो. आणि आपण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि माझं नाव बरोबर सर्वतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर अतिथी देवो भव या वक्तीला दाखवूया. मान्यवरांनी डॉक्टर सयाजीराव गायकवाड, अध्यक्ष चांदोड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. व्यक्तिमत्व पोचलेलं एक व्यक्तिमत्व चांदोड शहराच्या वतीनं आजी माजी पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व पत्रकार बांधव आणि आपण सगळ्यांना पुन्हा एकदा
स्वराज्य का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी जेव्हा स्वराज्याची निर्मिती केली, हे स्वराज्य नेमकं कशासाठी होतं? माझ्या महाराजाला सिंहासनाची हौस होती म्हणून होतं, माझ्या महाराजांना राजधानीची हौस होती म्हणून होतं, माझ्या महाराजांना महालांची हौस होती म्हणून होतं, यातलं काहीही नाही. तर 350 वर्ष या मातीतल्या माणसाचा हक्क डावलला जात होता. त्या मातीतल्या माणसाला, इथल्या मातीतल्या शेतकऱ्याला, इथल्या मातीतल्या तरुणाला त्याचा हक्क आणि त्याचा स्वाभिमान मिळवून देण्यासाठी जे निर्माण झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. आणि म्हणून आज पुन्हा शिवस्वराज्य यात्रा काढावी लागली. कारण महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 2-2.5 वर्षात जर आपण बघितलं असेल तर राजकारणाने अशी कूच बदलली की आधी वाटत होतं चप्पल विकत घेता येते, टोपी विकत घेता येते, अंगावरचा शर्ट विकत घेता येतो, आमदार मंत्री सुद्धा विकत घेता येतो. हे गेल्या 2-2.5 वर्षात राजहो बघायला मिळालं. हे महाराष्ट्राचं दुर्दैव. आणि जेव्हा हे विकलं गेलं, भूमिका बदलल्या गेल्या. वर्षानुवर्ष तुम्ही चांदवड तालुक्याचे अनेक जण आहेत ज्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब साथ दिली. आपल्या विचारात कधी बदल झाला? आपल्या विचारात बदल झाला नाही. मात्र ज्यांच्या हातात राजकारणाची सूत्र होती त्यांच्या विचारात मात्र बदल झाला. याचं कारण होतं आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी असं लोक म्हणतात. याच्यामुळे बदल झाला. आणि हा बदल जो झाला त्यामुळे अडचण ही झाली की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या भेटीमध्ये दिल्लीपतीला डोळे दाखवण्याची हिंमत दाखवली होती, आज मात्र दिल्लीतून गुगू गुगू वाजलं का माना डोलवणाऱ्या नंदी बैलांच्या फौजा आमच्या विधान भवनात बसल्यात, आमच्या मंत्रिपदाच्या खुर्च्यांवर बसल्यात. याचं वाईट वाटतं. म्हणजे या पट्ट्यात जेव्हा आपण कांद्याचा विचार करतो, तुम्हाला सगळ्यांनी भूमिका बदलल्या तेव्हा सांगितलं की कांद्याच्या प्रश्न म्हणजे विकासासाठी भूमिका बदलली गेली. पण जेव्हा कांद्याच्या निर्यात बंदी लादली गेली तेव्हा विकासासाठी टुंकण इकडून तिकडे उडी मारणाऱ्यांपैकी एकानंही कांद्याच्या निर्यात बंदीविषयी आवाज उठवला नाही. चांदवडच्या विद्यमान आमदारांनी कधी सांगितल्याचं तुमच्या ऐकिवात? भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कधी चांदवडच्या आमदारांनी ठणकावून सांगितलं अरे माझा इथला शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी, या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा कांदा 8-10 रुपये किलो तुम्ही घेता, लाजा वाटता का? सोडली आमदारकी, असं आमदारानं कधी म्हटल्याचं आठवलं? राजे हो, जो आपल्या सुखदुःखात नाही त्याच्या वरातीत येत्या निवडणुकीत आपण नाचायचं, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर कोणी येणार नाही आपल्या घरातलं सुखदुःख बघायला. पण महत्वाची गोष्ट ही आहे की कांद्याच्या बाबतीमध्ये म्हणजे आता या वर्षी बरे दिवस आले. किती भाव किती? 4.5. आहे का नाही गंमत? आहे का नाही गॅरंटी? ना खाऊंगा ना खाने दूंगा, आले अच्छे दिन तुमचे. जेव्हा शेतकऱ्याकरता 80-85% कांदा विकला गेला त्यानंतर निर्यात बंदी हटवली. आता कांदा आपल्याकडे नाही. आता कांदा असेल तर मोठ्या व्यापाऱ्यांकडे, छोट्या व्यापाऱ्यांकडे पण नाही, फक्त मोठ्या व्यापाऱ्यांकडे कांदा आहे, फेडरेशनकडे कांदा आहे. आणि आता निकम आता गंमत अशी झाली, हे आहे 2 दिवस नंतर नाफेडचा 5 लाख मेट्रिक टन कांदा बाजारात येणार आहे. जसा मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात आला तसा कांद्याचे भाव पडणार आहेत. आणि भारतीय जनता पक्षाचा इतिहास असा आहे, कापसाला भाव चढले, यांनी ऑस्ट्रेलियातून कापूस मागवला, टोमॅटोचे भाव चढले, यांनी नेपाळहून टोमॅटो आयात केला, सोयाबीनचे भाव चढले, यांनी सोयाबीन आयात केली. आता पुन्हा कांद्याचे पहिल्यांदा भाव चढले, ज्यांनी आधी 40% निर्यात शुल्क लागलं, त्यानंतर निर्यात बंदी केली. आता कुठं थोडे भाव चढतायत, कांदा आपल्या हातात नाही. यांनी अफगाणिस्तान मधून कांदा मागवलाय. जालंधर मध्ये अफगाणिस्तानचा कांदा येऊन पोहोचलाय. हे सगळं तुम्हाला सांगण्याची गरज काय?
अभिमानावर या टाकण्याला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला जेव्हा वाजिब दाम मिळत होता, जेव्हा 4 पैसे मिळण्याची संधी येत होती, जेव्हा ज्या भारतीय जनता पक्षाने आपल्या ताटात माती कालवण्याचं पाप केलंय, त्यांना या निवडणुकीत सुट्टी देऊ नका, एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगत. जरा प्रेरणा घ्यायची असेल तर हरियाणातल्या शेतकऱ्यांकडून घ्या. आज हरियाणामध्ये विधानसभेची निवडणूक लागली. हरियाणातला शेतकरी जेव्हा दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करायला चालला होता, तेव्हा याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने खेळे अंतरले होते, अश्रुधुराचा मारा केला होता, लाठीचार्ज केला होता, तारेची कोपणं घातली होती. आज विधानसभेची निवडणूक लागली. हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तिकीट परत करायला लागले. कारण शेतकऱ्यांनी सांगितलं, ज्यांनी आमचा रस्ता अडवला त्यांचा रस्ता आम्ही सुखी होऊ देणार नाही. तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सांगण्याची वेळ आलेली आहे. मग तो टोमॅटो उत्पादक शेतकरी असेल, द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल, कांदा उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, एकाही शेतकऱ्यांनी, भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्यांनी माझ्या शेतकऱ्यांच्या नजरेला नजर भिडवावी आणि एकदा सांगावं की गेल्या 10 वर्षांमध्ये तुमच्या शेतमालाला हमी भाव देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं प्रयत्न केला. एकदा दाखवून द्या. केलंय. मग आता फक्त निवडणुकीच्या तोंडावर जर कोण मखलाशी करायला येत असेल तर ज्यांनी आपल्या ताटात माती घालवली त्यांची काळी पाप विसरू नका, एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं. आता चांदवड तालुक्यात वेगळं बोलायची गरज नाही. बाकी सगळ्यांनी आधी महागाई, बेरोजगारी या सगळ्या गोष्टी बोलल्या असतील, महाराष्ट्रातून गेलेले प्रकल्प बोलले असतील. पण मला असं कानावर आलं की चांदवड तालुक्यामध्ये सोयरी फार सहज जुळती हो. अहो, वर्ग शेतीवर असलं तरी सोयरी जुळती. हा, पोली देत नाही. मग एक काळ असा होता, 2014च्या आधीपर्यंतचा काळ असा होता की जर चांगली शेतीवाडी असलं तर शांतपणे पोरगी दिली जायची. त्यानंतर नेमकं असं काय चुकलं राज्य हो, शेतीवाडी तेवढीच राहिली, घर बी तसंच राहिलं, कुटुंब बी तसंच राहिलं, पण सोयी जुळण्यासाठी हे आपल्या नशिबात कोणी ओढून घेत. आणि नशिबात ओढून घेत असताना आज काय सांगितलं तर पोराला नोकरी असेल तर सोयी जुळली, बरोबर. आणि नोकरी आहेत कुठं? म्हणजे जसं मी सांगितलं, यांच्या दिल्लीच्या मालकांसाठी गुबू माला डोलवाव्या लागतात. 4 लाख कोटीची गुंतवणूक केणार होती महाराष्ट्रात. टाटा एअरबस असेल, बर्ड ट्रक पार्क असेल, वेदांता पॉपकॉर्न असेल, लाखो मराठी तरुणांना रोजगार मिळणार होता. पण दिल्लीतून गुबू वाजलं. असं सगळं प्रोजेक्ट गुजरातला दिलं गेलं. तुमच्या पोरांच्या हातातोंडाशी आलेला रोजगार हा तुमच्या डोळ्यात देखत गिरावून नेला. म्हणजे चांदवडच्या लोकांना जास्त चांगलं कळलं. म्हणजे पुलेगाव दरसवाडी कालवा जेव्हा झाला होता तेव्हा तुम्ही जमिनी का म्हणून दिल्या होत्या ना, जमिनी स्वतःहून. आणि पाणी आपल्या डोळ्यात देखत कुठं? पाणी तुमच्या डोळ्यात देखत जसं पळवून नेलं तसं काहीतरी अच्छे दिन येतील म्हणून तुम्ही मत दिलं होतं. आणि तुमच्या डोळ्यात देखत तुमचे रोजगार पार गुजरातला पळवून नेले, हे आता विसरू नका. आणि म्हणून हा हक्क मागायचा, हा तरुणांच्या रोजगाराचा हक्क मागायचा आहे, हा हक्क मागायचा, हा शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळण्याचा हक्क मागायचा आहे, हा हक्क मागायचा आहे, माझ्या माता भगिनींच्या सुरक्षिततेचा हक्क मागायचा आहे. आणि चांदवडकरांसाठी यावेळी निर्णय घेणं लई सोपं आहे. कारण शेट्टे साहेब, यावेळी मला असं कळलंय की चांदवड तालुक्याने ठरवलंय, चांदवड जवळ दोन्ही तालुक्याने ठरवलंय या मतदारसंघात निवडणूक मायबाप जनता हाती घेणार आहे. कारण 10 वर्ष, याच्या आधीची 10 वर्ष सत्तेतला खासदार होता, सत्तेतला आमदार होता. 10 वर्षात चांदवडमध्ये MIDC आली ना. मग 10 वर्षात MIDC आली नाही, रोजगाराचा प्रश्न सुटला नाही, तुम्ही खासदार बदलला. लोकसभा तो झाकी थी, विधानसभा
आणि लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी जो काही चमत्कार दाखवला नव्हे दिल्लीमध्ये जेव्हा इतर खासदारांशी बोलतो, तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करेल. ते कौतुक यासाठी करेल की तुम्ही फक्त खासदार निवडून दिला नाही, तुम्ही हिरा पाठवलाय संसदेत, हिरा. आणि जेव्हा जेव्हा मी आदरणीय भास्कर बगरे सरांकडे बघतो तेव्हा तेव्हा एका गोष्टीसाठी मला तुमच्याविषयी कायम कृतज्ञता वाटते. कारण या 2-2.5 वर्षामध्ये खरंच अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कोण कधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसल ते कळत नव्हतं, कोण कोणाची साथ कधी सोडत ते कळत नव्हतं, कोण कारवायांसमोर गुडघे टेकल हे कळत नव्हतं, आणि कोण 50 खोक्यांसाठी विकलं जाईल हे कळत नव्हतं. आणि माझ्यासारख्या कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोराला प्रश्न पडला होता. अनेकदा मी जयंत पाटील साहेबांना विचारायचो हा प्रश्न, का साहेब आम्ही ज्या भाबड्या भावनेनं राजकारणात आलो, या राजकारणामध्ये निष्ठा, तत्व, मूल्य यांना काही किंमत राहिली की नाही? कारण सगळं सहज विकलं जात होतं. कानावर एकच ऐकू येत होतं, 50 खोके. आणि मग तत्वनिष्ठा, मूल्य याला किंमत राहिली की नाही हे वाटत असताना तुम्ही दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप मतदारांनी एक सर्वसामान्य धनशक्ती नसलेला जनशक्ती पाठीशी असलेला खासदार पाठवला. आणि माझ्यासारख्या अनेकांचा विश्वास बसला की होय, या नाशिक जिल्ह्यातली जनता धनशक्तीला भुलणार नाही, तत्व, मूल्य आणि निष्ठा यांच्या पाठीशी उभी राहील. नाही तर गप्पा बघा, जेव्हा विसर पडला होता तेव्हा परिस्थिती काय? चांदवड मध्ये रस्ते किती महिन्यापूर्वी झाले होते कॉन्क्रीटचे? मग काय गटारा करायला विसरले होते? आपल्याला सगळं माहिती असते. म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते झाले, रस्त्याची बिलं निघाली, बिलं निघाल्यानंतर आठवलं गटारा करायची राहून गेली. बरोबर ना? मग हाय परत फोडायचे रस्ते, हाय निघतात परत बिलं, आणि जातोय तुमच्या खिशातला पैसा. तर महाराष्ट्रभर फिरतोय, महाराष्ट्रभर फिरत असताना अनेक ठिकाणी जाताना, रस्त्याने जाताना बस स्टँड दिसतंय. पण चांदवडचं बस स्टँड बघितल्यानंतर काय क्रिएटिव्हिटी लावली राजा हो, सलाम केला पाहिजे. म्हणजे ज्याचं कोणाचं डोकं चाललं असं ना, म्हणजे सोयच अशी करून ठेवली का नाशिकला जाणारी, धुळ्याला जाणारी, मालेगावला जाणारी एक BHT आत शिरणार नाही. म्हणजे रस्त्याच्या बाजूला पाठ आणि उलट्या बाजूला तोंड. म्हणजे इंजिनियर नेमका खातो कसा हेच मला कळणार नाही. आणि ही हसण्याची जी परिस्थिती आहे ही जर बदलायची असेल, हे केव्हा होतं, केव्हा तुम्हाला गृहीत धरलं जातं? अरे 4 महिन्यापूर्वी कॉन्क्रीटचे रस्ते होतात, नंतर परत रस्ते फोडून नंतर गटारा करावीशी वाटतात. जेव्हा बस स्टँड तयार होतं, बस स्टँडची पाठ रस्त्याच्या बाजूला होते, हे केव्हा गृहीत धरलं जातं? जेव्हा हे समजलं जातं की पैशाच्या जोरावर, अफाट धनशक्तीच्या जोरावर आम्हाला हवं ते आम्ही करू शकतो. हा समज फोडायचा असेल तर येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. धनशक्तीचा पराभव जनशक्तीनेच करावा लागेल. सांगणारे कोणी सांगायला येतील. नेतृत्वाची, राज्यातल्या नेतृत्वाची आमची फार जवळीक आहे. बरं ना? पत्रकार लगेच हसते, पत्रकारांना माहिती. राज्यातल्या नेतृत्वाशी जवळीकी असं जर कोण सांगायला गेलं तर जरूर प्रश्न विचारा, राज्यात नेतृत्व नेमकं कोणाचं आहे? कारण प्रश्न हा निर्माण झाला भारतीय जनता पक्षामध्ये की नेतृत्व कोणाचं हेच कळलं झालंय. आतापर्यंत राज्यातल्या नेतृत्वाचं नुसतं गाणं आलंय, पण एकीकडे गाणं पाठवलं आणि दुसरीकडे सांगितलं देशाचे गृहमंत्री उद्या नाशिक मध्ये येणार आहेत. काय येणार आहेत? निवडणुका चालू हरियाणा, निवडणुका चालू जम्मू काश्मीर मध्ये, आणि देशाचे गृहमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय अमित भाई शहा कुठे येणार? महाराष्ट्रात. का? भावानं पते की बात सांगतो, हरियाणा सुपडा साफ आहे, जम्मू काश्मीरला सुपडा साफ आहे, आणि महाराष्ट्रामधल्या इथल्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास राहिलेला नाही. आणि जर त्यांचा विश्वास त्यांच्या नेत्यांवर राहिला नाही
तर त्यांच्या नेत्यांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांना तुम्ही आमदार म्हणून कसा विश्वास ठेवणार याचा फक्त एकदा विचार करा. जाता जाता एवढंच सांगतो, वस्तादावर भरोसा ठेवा. ज्या वस्तादाने महाराष्ट्राचं राजकारण हाताच्या रेषांसारखं पाहिलंय त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर विश्वास ठेवा आणि एक धक्का और दो. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. पण भावांनो, हे महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी तुमच्या प्रत्येकाची ताकद लागेल. आणि जर महाराष्ट्रातलं सरकार बदललं तर वस्ताद दिल्लीतलं सरकार कदा कदा हलवल्याशिवाय राहणार नाही. एवढी एक फुलगाठ मनाची बांधा आणि महाविकास आघाडीचाच आमदार चांदवड देवळा मतदारसंघातून निवडून येईल. आणि निवडून येणाऱ्या आमदाराला स्वतःच्या खिशाकडे बघावं लागणार नाही याची खबरदारी फक्त तुम्ही घ्या. बाकी गुलाब जायला पुन्हा चांदवड मध्ये येईल असा शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. चांदवडच्या ऐतिहासिक नगरीमध्ये सगळ्यांचे मार्गदर्शक प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, संसदेतील आमचे सहकारी मित्र खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय टकले साहेब, आदरणीय शेटे साहेब, आदरणीय कोंडाजी मामा, आमदार सुनीलजी भुसारा, आदरणीय दत्तात्रय पाटील, गोकुळ शेठ पिंगळे, महिलांच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रोहिणीताई खडे पाटील, आपल्या चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर सयाजीराव गायकवाड आणि व्यासपीठावरील सर्वच तोलामोलाचे मान्यवर आणि समोर बसलेले तेवढ्याच तोलामोलाचे वडीलधारी मंडळ आणि तरुण मित्रांनो, माता भगिनी, आज शिवराज्य यात्रा आपल्या चांदवड नगरीमध्ये आली. महिनाभरापासून शिवस्वराज्य यात्रेचं संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या दिमागामध्ये अतिशय उत्साहामध्ये सगळीकडे स्वागत केलं जाते. आज आपण बघतोय दुपारी 8ची सभा, आता 6 वाजले, मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात. त्यावरून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य या राज्यामध्ये आणण्याच्या दृष्टीने आपण सगळेजण सज्ज झालोय. मी फार वेळ घेणार नाही कारण फार उशीर झालेला आहे. आपल्याला मान्यवरांची मनोगत ऐकायची. साहेब, या चांदवड तालुक्याच्या फार काही मागण्या नाहीये. अतिशय दुष्काळी तालुका हे काबाड कष्ट करणारा या भागातील शेतकरी बांधव आहे. परंतु एका बाजूला पाणी नाही आणि दुसऱ्या बाजूला काबाड कष्ट करून या मातीमध्ये कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. त्या कांद्याला हा भाव मिळत नाही. ही फार मोठी शोकांतिका या सरकारने 10 वर्षामध्ये या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नशिबी आणली. एका बाजूला कांद्याला भाव नाही, दुसऱ्या बाजूला शेतीसाठी लागणाऱ्या उत्पादनाच्या किमती तिपटीने वाढल्या आणि त्याच्यावरती 18% GST सरकारकडून आकारला जातोय आणि दुसऱ्या बाजूला 6,000 रुपये शेतकरी सन्मान निधी दिला जातो. म्हणजे एका बाजूने आपल्या खिशातून कात्री लावायची आणि आपल्याला द्यायचं, असं हे प्रकार हे सरकार करतंय. दुसऱ्या बाजूला अनेक गोष्टी मला सांगता येतील परंतु फार वेळ घेणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला या भागामध्ये सातत्याने पाण्याची मागणी होते. आपण जलसंपदा मंत्री असताना खऱ्या अर्थानं मांजरपाडा प्रकल्प या भागासाठी दिला, परंतु त्याच्यावरती अजूनही चांदवडचा जो पूर्व भाग आहे या पूर्व भागामध्ये पुरेसं पाणी नाही. आजही पाण्याचे टँकर या भागामध्ये चालू आहे. शेतीच्या पाण्याचा तर अजूनही प्रश्न मिटलेला नाही. आणि म्हणून मागच्या काळामध्ये जसं कांद्याने वांदा केला लोकसभेमध्ये आणि सर्वसामान्य शेतकरी किंवा सर्वसामान्य मतदारांनी या निवडणुकीमध्ये दणका दाखवला आणि मग आता या निवडणुकीमध्ये परत दणका बसतो की काय? कारण आम्ही अमोलदादा कोल्हे आणि मी यांनी लोकसभेमध्ये नदी जोड प्रकल्पाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला होता. 1 ऑगस्टलाच प्रश्न विचारला होता, तारांकित प्रश्न, मला चांगलं आठवतं. आणि त्या प्रश्नाच्या वेळेस उत्तर देताना या केंद्राचे जे जलशक्ती मंत्री आहेत CR पाटील साहेब यांनी उत्तर दिलं की
नारपार सारखा प्रकल्प हा फिजिबल होऊ शकत नाही आणि मग नारपारचा प्रकल्प आता जिल्ह्यामध्ये आपल्याला दणका देणार आणि म्हणून राज्यपालांची तत्वता मान्यता घेतली आणि नारपार गिरणा खोऱ्याला मंजुरी दिली. आपला आनंद आहे कारण आपलाच मतदारसंघ आहे. कारण सुरगाणा, कळवण, देवळा आणि मालेगावचा काही भाग या भागामध्ये गिरणा खोऱ्यातून पाणी येणार आहे, परंतु हा जो भाग आहे हा सगळा भाग गोदावरी खोऱ्यामध्ये येतो आणि म्हणून माझी विनंती आहे साहेब की आता सरकार आपलं नाही परंतु भविष्यामध्ये थोड्या दिवसामध्ये आपल्या विचाराचं सरकार आणि तुमच्या नेतृत्वाखाली सरकार ज्यावेळेस स्थापन होईल त्यावेळेस मांजरपाडाच्या प्रकल्पाला परत मंजुरी देऊ. कारण बीजेपीचं सरकारचं धोरण आहे की हे सगळं पाणी गुजरातला पळवायचंय, परंतु तुम्ही पाठीमागच्या 2.5 वर्षापूर्वी मंत्रिमंडळात असताना तुम्ही विरोध केला आणि म्हणून ते पाणी कुठेतरी आम्हाला थांबलं आणि म्हणून या गोदावरी खोऱ्याच्या प्रकल्पाला आपण मंजुरी द्यावी. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु या मतदारसंघातील या सर्व मतदार बंधू भगिनींनी माझी तर फार काही ओळख नव्हती, ठराविक लोकांची ओळख होती, परंतु मी उमेदवार नाही, हे सर्वच उमेदवार आहे. या भूमिकेतून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या सगळ्यांनी या निवडणुकीकडे बघितलं. आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय जयंत पाटील साहेबांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याचं काम या मतदार बंधू भगिनींनी केलं. या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या एक शब्द या निमित्ताने देतो की आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली, आदरणीय अमोल दादा कोल्हेंच्या नेतृत्वाखाली काम करताना कुठेही कमी पडणार नाही एवढा शब्द या निमित्ताने थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राम आपल्या सर्वांनी ज्यांचं भाषण ऐकलं ते डॉक्टर अमोल कोल्हेजी, श्रीराम शेट्टे साहेब, हेमंत सकलेजी, खासदार भास्करराव बकरेजी, सुनील भुसाराजी, या निमित्ताने उपस्थित असणारे आपले राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, नाशिक शहराचे अध्यक्ष गजानन शेलार, तिलोत्तमाताई पाटील, सयाजीराव गायकवाड, गोकुळ डिंगळे, श्याम पगार, अमोल भालेराव, संगीताताई पाटील, साधनाताई पाटील, किरण कातोरे, इगतपुरीचे यशवंत निकम, दत्तात्रय वागचोरे आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनी, आपल्या सगळ्यांनी मोठी सभा घेतली आणि त्यापेक्षा मोठी रॅली काढली आणि रॅली अशा ठिकाणाहून काढली की 1-2 किलोमीटर फार लांबून रॅली निघाली आणि आमचं फार प्रेमानं आपण सगळ्यांनी स्वागत केलं. आम्ही ज्यांना पुढं पाठवलेलं त्यांची 3-4 भाषणं तुम्ही ऐकलेली आहेत. मुद्दा कळलेला आहे की काय ही शिवस्वराज्य यात्रा आपल्या गावात आली. विधानसभेच्या निवडणुका 2 महिन्यानं होणार आहेत. लोकसभेला बगरे सरांच्या सारखा उमेदवार आपण सहजासहजी जनतेनं निवडणूक हातात घेऊन निवडून दिला. म्हणजे या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधी किती मोठा रोष सामान्य माणसांच्या मनात आहे हे या निमित्तानं तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं. लोकशाहीमध्ये सामान्य लोक शांत बसतात, पण त्यांच्या हातात त्यांचं मत असतं. ते मत व्यक्त करून किती मोठा निषेध व्यक्त नाशिककरांनी केला हे आम्ही डोळ्याने बघितलंय. एवढ्या ताकदीनं तुम्ही बगरे सरांना निवडून दिले. साम दाम दंड भेद समोरून होता, पण सामान्य अशा घरातून आलेल्या बगरेंच्या मागे तुम्ही उभा राहिले. लोकसभेची निवडणूक झाली आणि सरकार घाबरलं. घाबरलेलं सरकार
एवढं घाबरलं की त्यांनी तिजोरीचं दारच काढून बाजूला ठेवलं. त्यामुळे मागाल ते आता सरकार हो म्हणते. मागाल ते एखादी गोष्ट आली, एखादा आमदार आला आणि म्हटला हे घोषणा झाली पाहिजे, नाही तर माझ्या मतदारसंघात तोंड दाखवणं मुश्किल होईल, काहीतरी भानगड करा, की लगेच मंत्रिमंडळाचा ठराव, म्हणजे ग्रामपंचायतीच्या ठरावापेक्षा राज्याच्या मंत्रिमंडळाच्या ठरावाची अवस्था केविलवाणी झाली, काही त्यात अर्थ राहिला. आणि त्यामुळं आपल्या भागामध्ये अनेक वर्ष पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर आपण तोंड देतो. अलीकडच्या काळामध्ये आमच्या कोल्हे साहेबांनी दिल्लीत प्रश्न विचारला नार पार योजनेबाबतीत. केंद्रीय मंत्री जलसंपदा खात्याचे त्यांनी उत्तर दिलं की ते काही किफायतशीर प्रकल्प नाही. आता आपल्या भागात पाणी यायचं असेल तर पार नदीचं पाणी वळवून आपल्याकडे आणणं हा एकमेव पर्याय आहे. आणि गोदावरी खोऱ्यात ते पाणी वळवण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवणं अत्यंत गरजेचं होतं. पण या सरकारला त्याचं भानच नाही. आणि त्यामुळं आपण वेगळ्या पद्धतीनं अपेक्षा करतोय. हाय राईज कॅनलद्वारे चांदवड तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी देण्याची योजना DPR मध्ये घालणं आवश्यक होतं, पण या सरकारचं त्याकडे लक्ष नाही. आणि त्यानंतर आपल्या भागातल्या या पाण्याच्या योजनेच्या संदर्भात चांदवड तालुका पाणी प्रश्न संघर्ष समितीने आता निवेदन तयार केलेलं आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की आता निविदा वर्तमानपत्रात जाहीर झालेले आहे. ताबडतोबीनं पार गोदावरी हा प्रकल्प कुठंच तुमच्या गणितात दिसत नाही, तर त्या पार गोदावरी प्रकल्पाचं नावही तुम्ही घ्यायला तयार नाही. आणि म्हणून नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पातून चांदवड तालुक्यातील तापी खोऱ्यातील 35 ते 40 गावांना पाणी देण्याचं नियोजन करा. आणि पुणेगाव दरसवाडी पोहोच कालव्यातून परसून ते पालघर नदीपर्यंत पाटसरी व्हावी, तसेच सदर कालव्यात गेटची संख्या वाढवण्यात यावी आणि कायमचा आमचा तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवावा अशी संघर्ष समितीने मागणी केलेली आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की आता टेंडर काढले, ते तुम्हाला मी भाषणात सांगतील, टेंडर निघाले, तुम्ही काय काळजी करू नका. कारण एवढा फटका पडलेला आहे कांद्याचा आणि शेवटच्या क्षणी हे शहाणपण सुचलेलं आहे सरकारला. त्यामुळे घोषणा करून त्यांनी पुढचं पाऊल टाकलेलं. आपल्याला माझी विनंती आहे की जेव्हा जेव्हा चांदवड तालुक्यात सत्तेत असणारी लोक येतील त्यावेळी संघर्ष समितीने त्यांना निवेदन देऊन बघा, काय दुरुस्त्या करतायत त्या करा. आता आपलं सरकार नाहीये, पण 2 महिन्याचा काळ गेल्यावर महाराष्ट्रातलं वातावरण बघितलं तर आपलं सरकार येईल. आपल्या संघर्ष समितीला मुंबई नव्या सरकारसमोर निमंत्रण देईन मी आणि तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे पाणी वळवून द्यायचं काम आपलं महाविकास आघाडीचं सरकार करेल असं महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हा सगळ्यांना वचन देतो. कारण चांदवड तालुक्याचा प्रश्न अनेक वर्षाचा आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अतिरिक्त पाणी या मतदारसंघात या तालुक्यात आपल्या चांदवड तालुक्यात आणण्यासाठी विशेष काही योजना करणं गरजेचं आहे, जसा या निवेदनात उल्लेख केला आहे. आणि त्यासाठी आपण सगळे पाठपुरावा करू. सरकार जर आपलं आलं तर आपल्याला निश्चितपणाने विशेष चांदवड तालुक्याच्या शेतकरी जो कष्ट करणार आहे, राबणार आहे, अनेक वर्ष पाण्याची अपेक्षा ठेवणारी इथं जुनी बसलेली माणसं आहेत, ज्यांनी पवार साहेबांच्या वेळेपासून आतापर्यंत त्यांना साथ दिली, त्यांना न्याय देण्याचं काम. निवडणूक आता
2 महिन्यानं होणार आहे. 2 महिन्यानं निवडणूक होणार आहे. त्यामुळं निवडणुकीत आता आपल्याला पुन्हा एकदा आपली मतं व्यक्त करायची. हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. चर्चा चालू आहे. आणखीन एका बैठक मुंबईत होणार आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही चर्चा करतोय. मला आपल्या भावना चांगल्या माहिती आहेत. अनेक वेळा आपण हे आतापर्यंत 3-4 वेळा मी चांदवड तालुक्यात डॉक्टर येऊन गेलो तर डॉक्टरांनी आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सतत सांगितलेलं आहे की काही केल्या हा मतदारसंघ जिंकायचा असेल तर आम्हाला संधी द्या आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शेवटी तुम्ही अनेक वर्ष पवार साहेबांना साथ दिलेली आहे. मला आठवतं राहुल गांधी देखील चांदवडला कांद्याच्या प्रश्नाच्या काळात तिथं मार्केट कमिटीला येऊन गेले आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांनी आघाडीचं शेवटी आपण काम करणार आहे. परंतु महाविकास आघाडीच्या चर्चा ज्या आहेत त्या चर्चा अजून पूर्ण झालेल्या नाही. काही ठिकाणी ते सगळी कुंडली माझ्याकडे आहे. ती कुंडली मीटिंग मध्ये सांगू आपण सगळ्यांनी. गेले 2 वर्षाचा दिल्ली मुंबईचा कारभार बघितला. आता अमित शहा उद्या आढावा घेण्यासाठी येणार आहे. मला कोणीतरी नाशिकमध्ये सकाळी विचारलं ते आढावा घेण्यासाठी येणार आहे, तुमचं मत काय? आता किती जागा पडणार याचा आढावा तर घ्यावाच लागेल ना. आढावा तर घेतलाच जाईल. त्यामुळे आढावा घेऊन त्यानंतर काही दुरुस्त्या करण्याचा प्रयत्न कदाचित आता प्रत्येकाला लोकशाहीचा अधिकार आहे तसा ते करतो. पण माझी आपल्याला विनंती आहे की ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न जाता आपली तयारी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कशी करायची याचं नियोजन करा. कारण 10-12 तारखेला माझ्या अंदाजाने आचारसंहिता जाहीर होईल आणि 10-15 तारखेला नोव्हेंबरच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना मतदारांपर्यंत पोहोचण्याची खरी गरज आहे. मगाशी सांगितलेले सगळे मुद्दे जे आहेत आमच्या आधीच्या वक्त्यांनी ते तुम्ही ऐकलेले आहेत. नाटिका बघितली का ती? या आम्हाला बोलता येत नाही त्या सगळं त्याच्यात आहे. त्यामुळं तुम्हाला कुणी मगाचं नाट्य बघितलं हात वर करावं. हा म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आलेली लोक आहे. हॉलमध्ये सुरुवातीपासून बसलेले आहे आणि ते नाट्य डॉक्टर गायकवाडांनी तुम्ही कुणी बघितलं नसाल. तुम्ही पुढाऱ्यांच्या मिरवणुकीसाठी तिकडे गेला होता. नाही नाटक कधी आलं ते नाट्य कधी झालं? 4 वाजता. आणि म्हणून आज जसं आपण 2 वाजता आला आणि आम्ही इथं 7 वाजता आलोय तसं पुढचाही मतदारसंघ तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळं त्यांनाही लवकर आम्ही यावं अशी अपेक्षा आहे. आपण वेळोवेळी बोललोय, अनेक वेळा आपली चर्चा झाली आहे. तुमच्याशी जास्त काही संवाद काही वेगळं सांगायची गरज नाही. मागच्या वेळी शेट्टे साहेब इथं बसलेले आहेत. तर म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रितपणाने लढाई केली तर मला वाटतं आपला विजय या मतदारसंघात होऊ शकतो. आणि
या मतदारसंघामध्ये पाण्याची समस्या मोठी आहे. 10 वर्षात त्याच्यावर काही काम झालं नाही. MIDC नाही. युवकांची बेरोजगारी फार मोठी आहे. चांदवड तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा, पण दुष्काळी यादीत तालुक्याचं नाव नाही. शेतीमालाचा भाव हा वेगळा प्रश्न आहे. पण जेव्हा कांदा शेतकऱ्याकडे असतो त्यावेळी भारतीय जनता पक्ष निर्यात बंदी करतं. कांदा शेतकऱ्याकडून व्यापाऱ्याकडे सरकला की निर्यातीचे कर कमी करतं, निर्यात बंदी उठवतं. आमच्या राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्यांनी येऊन तर माफी मागितली ना, का नाही? आमची माफीची अपेक्षाच नाही. त्यांनी ठामपणाने सांगावं की भारतामध्ये शेतीमालाच्या निर्यातीला कधीही आम्ही बंदी करणार नाही. एवढं त्यांनी मोदी साहेबांच्याकडून काम करून जरी घेतलं ना, तरी जो खड्डा पडलाय त्यांच्यासाठी तो जरा भरून निघेल. देशामध्ये राहू दे, पण एवढं तरी सांगितलं त्यांनी की कांदा निर्यात बंदी मोदींचं सरकार असेपर्यंत कधी होऊन देणार नाही. आणि तसं लेखी ऑर्डर जर काढली, लेखी 2029 पर्यंत नो निर्यात बंदी, कांद्यावर निर्यातीचं शुल्क, एक्सपोर्ट ड्युटी नाही, असं गॅरंटी जर दिली तर काही थोडा बहुत विश्वास ठेवता येईल. आता कांदा पुढच्या वेळी आला आपला, शेतकऱ्यांच्या जेवढी कांदा असेल त्यावेळी बरोबर निवडणुका झालेल्या असतील की एक्सपोर्ट ड्युटी लावायला दिल्ली मोकळी झाली. आणि शेतकऱ्यांना दाबून देशातल्या या कांद्याची किंमत वाढून द्यायची नाही. पाकिस्तानचा कांदा दुसरीकडे विकला महाग दराने तर चालतो, पण आपल्या कांद्याला बाहेर जाऊन द्यायचा नाही. ही अशी मनात पाप असणारी प्रवृत्ती दिल्लीत पुन्हा नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या आधारानं जाऊन बसलं. पूर्वी एकटं त्यांचंच राज्य होतं, पण तुमच्या सगळ्यांनी बगरे सरांना पाठवलं तसं 240च आकडा त्यांचा झाला. नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या आधाराने मोदी साहेबांनी आता सरकार स्थापन केलं. नितीश कुमारांचं दुसरं नाव पलटूराम आहे. पलटूराम कधी कधी पलटण सांगता येईल. चंद्रबाबू नायडू पण त्यात एक्सपर्ट आहे. त्यामुळं 4-6 महिन्यात ही दोघं पलटी मारतील असा देशातल्या लोकांचा अंदाज आहे. आणि मग केंद्र सरकार पडेल. त्यावेळी इंडिया आघाडीने देशातल्या जनतेला जे कमिटमेंट दिलेले आहे त्यातल्या काही कमिटमेंट अतिशय चांगले आहेत त्या पूर्ण व्हायला सुरुवात होईल. अगदी म्हणजे महिलांना दर महिन्याला 8,000 रुपये देण्यापासून केंद्र सरकारच्या इंडिया आघाडीने आश्वासनं दिलेली होती. आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षभरात या घटना घडतील असा अंदाज आहे. पण प्रश्न हा आहे की केव्हा म्हणा. माझी समजूत अशी आहे की भाजपच्या ताब्यातनं जोपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्र जात नाही तोपर्यंत शेवटचा धक्का बसणार नाही. त्यामुळं लोकसभेला तुम्ही जशा ज्या ताकदीनं मतदान केलं त्याच ताकदीनं इथला आमदार भाजपच्या विरोधात निवडून घेऊन भाजपचा आमदार जर पाडला तर त्याचा उपयोग मुंबईतलं सरकार घालवण्यासाठी होईल. आणि सरकार एकदा मुंबईतलं गेलं तर मोदी साहेबांचं दिल्लीतलं सरकार फार काय टिकणार नाही हे मी तुम्हाला लिहून देतो. आणि म्हणून आपलं यावेळेचं मत देखील तेवढंच महत्वाचं आहे. आरक्षणाच्या विरोधींची भूमिका, महागाईबद्दल बोलतच नाही. आज कशी महागाई आहे ते सांगून मी तुमचा वेळ घेत नाही. बेरोजगारांच्या मध्ये कसे प्रकल्प बाहेर गेले माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं असेल. या सगळ्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र एवढा कधी मागे गेलेला नव्हता. आज महाराष्ट्राचा नंबर 11वा आहे दरडोई उत्पन्न. छोटी छोटी राज्य आपल्यावर आहेत ते ठीक आहे, पण शेजारचं गुजरात राज्य आपल्यावर जेव्हापासून 2000 त्यानंतर 1.5-2 वर्षात महाराष्ट्राच्या पुढे गुजरात गेलं
किती वर्ष आपण मागे याचा विचार करा. त्यामुळं महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं महाराष्ट्रातलं हे युती सरकार पूर्ण सपशेल फेल गेलेलं आहे आणि म्हणून आपल्याला हे सरकार बदललं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. मी आपणाला एवढंच वचन देतो. आज महाराष्ट्रातल्या आया बहिणी सुरक्षित नाही. आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर पोलिसांची यंत्रणा आणि कायद्याची व्यवस्था एवढी चांगली करू आम्ही की महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींच्या केसाला धक्का लावण्याची हिंमत कोणाची होणार नाही. एवढी उत्तम व्यवस्था, न्याय, कायदा व सुव्यवस्था आम्ही महाराष्ट्रात राखण्याचं काम आहे. आता काय नागपूरला टेबलवर बसून पोलीस विभाग पोलीस स्टेशन काय काय चालले आता ते सांगून ते नवाच विषय आहे. तो निवडणुकीला प्रचाराला आल्यावर मी सांगेन. पण हे सरकार बदललं पाहिजे हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे. हेमंत टकले सकाळपासून लांब बसून आमचे सभा बघतायत. कालही त्यांनी बरीचशी माहिती घेतली आणि मला आता ते म्हटले जयंतराव फार उत्साह आहे लोकांचा. मागच्या 2-3 निवडणुकात एवढा बघितला नव्हता. एवढ्या उत्साहाने महाराष्ट्रात लोक या शिवस्वराज्य यात्रेला हजर राहायला लागलेले आहेत. असं ह्या त्रिकुटांचं महाराष्ट्रातलं युतीचं सरकार घालवण्यासाठी आणि तो उत्साह बघून सरकार घाबरलेलं आहे. म्हणून आता काय हिंदू मुस्लिम दलदल होते का, भावना उद्दीपित करण्याची विधानं भाजपचे सत्तारूढ पक्षाचेच आमदार करायला लागले. एवढे खालच्या थरावर जाऊन मतासाठी काही अशी जी मानसिकता आहे ही महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सोयीची मित्रांनो नाही. आणि म्हणून सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे. आमच्या सगळ्या अल्पसंख्याक बांधवांनी देखील आणि हिंदू बांधवांनी देखील आणि ही निवडणुकीची फोडणी घालायचं काम चालू आहे. आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या दिवशी पडला ना त्या दिवशी हे सरकार पडणार हे निश्चित खात्रीनं माणसं माफ करणार नाही. सगळ्यांनी माफी मागितली. माफ अरे बेट्यानो करताना काय भ्रष्टाचार केला, पुतळ्यात पण पैसे खायचे त्याला प्रमाण नाही केलंय. जे आपलं महाराष्ट्राचं दैवत आहे ते पुतळा करताना असा दुर्लक्ष अक्षम अशा चुका तुम्ही करता याला माफी होऊ शकत नाही. यांनी बांधलेला रस्ता, यांनी बांधलेल्या इमारती अगदी बगरेसर गेले त्या संसदेत उत्साहानं लोकसभेत आणि लोकसभेत गेल्यावर बगरेसरांना वाटतं काय चांगली लोकसभा आहे, याम आहे, एअर कंडिशन आहे. बगरेसरही मला वाटतं खुश झाले असतील, त्यांना विचारलं नाही मी. आणि पाऊस आल्यावर गळायला लागलं. गेल्या 6 महिन्यापूर्वी बांधलेली बिल्डिंग जर धो 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 गळत असेल आणि पाणी जर सगळ्या इमारतीत शिरत असेल, राम मंदिर गळायला लागलं. लोकसभेत मागच्या वेळी रामाची मंदिरं काळाराम, अयोध्या, रामेश्वरम जिथं रामाची मंदिरं आहेत मोठी तिथं सगळीकडे भाजपचा पराभव झाला. कारण भारतीय जनता पक्षामध्ये आता राम राहिलेला नाही. त्याने पार्टी सोडली तर आता आपल्या पार्टीत आहे. आणि त्यामुळं या देशातल्या सामान्य लोकांना भारतीय जनता पक्षाची ही रणनीती कळलेली आहे आणि ती आज उघडी पडते. आणि म्हणून भारतातली आणि महाराष्ट्रातली जनता या भारतीय जनता पक्षाला कंटाळलेली. मी आपल्याला विनंती करेन की आपण सगळ्यांनी एकत्रितपणाने जेवढा उत्साह आम्हाला इथं स्वागतासाठी दाखवला त्याच पद्धतीनं उद्याच्या निवडणुकीत देखील तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं काम करा. आपल्या मनासारखं सरकार आलं तर चांदवडच्या विकासाची हमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही सगळे तुम्हाला देऊ. हा लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे हे कधी विसरू नका. आपला स्वाभिमान आम्ही पवार साहेबांनी दिल्लीला जाऊन दिल्लीच्या पायावर कधी ठेवलेला नाही. जेव्हा जेव्हा लक्षात आलं पवार साहेबांच्या की दिल्ली आपल्या स्वाभिमानाला ठेच लावते पोचवते तेव्हा तेव्हा पवार साहेबांनी महाराष्ट्राची परंपरा जपली आणि स्वाभिमानानं दाटपणानं उभं राहिले.
आजही महाराष्ट्रात पवार साहेबांना झुकवण्यासाठी, पवार साहेब झुकत नाहीत म्हटल्यावर त्यांच्या पक्षात फितुरी करून त्यांचा पक्ष मोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण मी महाराष्ट्राच्या आम जनतेचे आभार मानेन की पवार साहेबांच्या मागं, पवार साहेबांच्या पाठीमागं पूर्ण महाराष्ट्रातले तरुण आज उभे आहेत. हा 84 वर्षाचा युवा नेता फिरतोय, पायाला भिंगरी लावून फिरतोय, म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांनी मनावर घेतलेलं आहे आणि पवार साहेबांना साथ द्यायचं ठरवले. आणि म्हणून मी मगाशी एके ठिकाणी सांगितलं, भले भले आपल्या पक्षात यायची इच्छा व्यक्त करतात. मी एकाला विचारलं की आमचा निर्णय जवळपास झाल्याच्या मतदारसंघाचा काय म्हटले, की जरा मतदारसंघाचा कानुसा घेतला, सगळे म्हणताय की तुतारी घेतली, तुतारी घेतली तर जमेल असं सगळे म्हणतायत. त्यामुळे काही करा, त्याला MLC करा, पण मला आमदार करा. सांगण्याचा मुद्दा काय तर लोकांच्यातच तुतारीच्या विषयी आपुलकी भावना आहे. पवार साहेबांनी आयुष्यभर महाराष्ट्रासाठी, नाशिक जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यासाठी जे काम केलंय त्या कामाला जाणून त्यांच्या मागे उभा राहून पुन्हा एकदा महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी प्रयत्न करूया. हा महाराष्ट्रातल्या जनतेनं घेतलेला निकाल आहे. त्याला तुम्हा सर्वांची साथ असावी एवढीच विनंती करतो. आणि पुन्हा एकदा डॉक्टर गायकवाड, तुम्ही सगळ्यांनीच आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा या ठिकाणी मोठा सत्कार केला, हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला. उशीर झालेला आहे, 2 वाजल्यापासून बसलेले आहे. म्हणजे माझ्याविषयी त्यांच्या भावना काय ते मला ते पाय पुढे ठेवून बसल्यामुळे लक्षात आले की कधी जातोय मी उठतोय. त्यामुळे मी जास्त वेळ भाषण घेत नाही, करत नाही. पण बराच वेळ 2 वाजल्यापासून बसला, याबद्दल आपल्या सगळ्यांची मनपूर्वक आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.